WTC आणि त्यानंतर आजचे होते आमचे समर्थ लाईव्ह इव्हेंट आणि एकविरा यांचं आम्ही स्वागत करतोय। शैलेश दादांनी विनंती करेन या डीजे ऑपरेटर आपल्याला वेळ वाचवायचे, वेळ आपल्याकडे आहे ते सन्मान आपण घेतो। ग्रामस्थ मंडळ नेरे असतील त्यांना विनंती करेन आपण असं नसतो पंच सामना सुरू करा। बॅट्समन पाठवा लगेच। या नितीन नेरे गावाचे लाडके डीजे नेहमी नेरे गावावर असलेलं प्रेम आणि त्यांचा आपण इथे सन्मान घेतो। सानिया डीजे अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतात आणि समीर दादांची स्पर्धा जी होणार आहे रायगड ठाणे ग्रामीण प्रीमियर लीग नितीनवर खूप मोठी जबाबदारी आणि त्यासाठी तो युद्ध पातळीवर काम करतोय। नवीन नवीन कलेक्शन तर सानिया डीजे नितीनचा आपण इथे आभार मानतोय। त्यानंतर पुढचा सन्मान घेतोय आई एकविरा इव्हेंट आणि समर्थ लाईव्ह इव्हेंट एक प्रतिनिधी या आपला सन्मान आपण घेतो। आमचे सर्व जितू 11 जे हनुमान नेरेचे सर्व आमची संयोजक कमिटीचे काही पंच होते व परेश दादा असतील बाली असतील अनेक आमची मंडळी होती ज्यांनी पंचांची भूमिका सादरीकरण केलं। सूरज पाटील असतील त्यांचं विशेष धन्यवाद। भरपूर जणांचं सहकार्य होतं। पुढचा सन्मान आपण करणार आहोत। आज आमचे दोन ऑफिशियल समालोचक जे अनेक स्पर्धा लीड करत असतात ते आमचे मराठीचे दमदार समालोचक वैभव भोपे आणि आमचे युवा समालोचक लवेश दिघे आपण सुद्धा या आपण सन्मान घेतो। तुम्हाला आम्ही लवकर फ्री करतो या आपण सुद्धा जॉईन व्हा। त्यानंतर मी जबाबदारी असेल मात्र आपल्याला आपण फ्री करतो। वैभव या आपण सन्मान स्वीकारा। यानंतर आमचे प्रेम आहेत प्रेमचा सुद्धा आपण ब्रेकमध्ये सन्मान करणार आहोत। संपूर्ण कॅमेरा वर्क यस मॅच ऑन करा। शेवटच्या टप्प्याकडे स्पर्धा वाटचाल करते। डॉक्टर राजूदादा टाटरे यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करा। पहाटे 5 वाजेपर्यंत नेरेचे सामना पाहत असतात लवेश। एवढं प्रेम आहे संघावर मग जितू 11 जे हनुमान नेरे कुठेही जाऊ द्या मग पहाटेचे 3-4 असो त्यांना झोप नसते। चला मॅच कडे वळतो। येस जाऊया मेगा फायनलच्या दिशेने जिथे मात्र दक्ष 11 भैरवदेव बिटकर टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो चॅलेंजर पारगाव 40+ टॉस जिंकला पारगाव 40+ संघाने टॉस जिंकून पुन्हा एकदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। 2 षटकाचा सामना जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत। ओव्हर द विकेट गोलंदाज तयार। ओ क्या बात आहे स्विच हिटचा हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला। संदेश भोईरच्या बॅट मधून लगातारचा पाठोपाठचा हा दुसरा चौकार। चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात अतिशय धमाकेदार पाहायला मिळते संदेश भोईरची। क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अजय पाटील वरती देखील त्याने हल्ला बॉल केला होता बेलवलं टीमला परास्त केलं। आता मात्र केतन मेहर हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे। चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळते। ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा अगदी आपल्या बॅट खेळण्याचा प्रयत्न। या बॉलवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल। एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल। टोटल 9 ऑन अ बोर्ड 9 धावा फलकावरती लागलेत बिनगडी बाद। सुरुवात संदेश भोईरनं खरं तर चांगली करून दिले प्रत्येक सामन्यामध्ये टीम रेडगडला त्यामुळे मेगा फायनल पर्यंत पोहोचलेत आणि पारगाव टीमचा देखील विचार केला तर चांगल्या टीमला त्यांनी परास्त केले बेलवली आणि सायस्टार बिगरला। हो यावेळी यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता तेच तरणार बॉल भन्नाट वेग होता या बॉलवरती। या बॉलवरती देखील लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल। एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे धावसंख्या 10 आपण पाहतोय। टोटल चांगली उभा राहावी लागेल इथून पारगाव टीम संघासमोर कारण केतन मेहर सारखा खेळाडू अगदी चांगली बॅटिंग करत असताना आपण या शृंखलेमध्ये पाहिलं। हो आता कनेक्शन पाहावं लागेल। ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन फिल्डर तैनात परंतु चेंडूने मात्र हुलकवणी दिली फिल्डरला। चेंडू थांबणार नाही चेंडू जाईल सीमा पार 4 रन। चार धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते। टोटल 14 ऑन बोर्ड 14 धावा फलकावरती लागलेत। पहिलं षटक प्रगती पथावर असताना अगदी चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सर्व बॉल इथे जवळपास फेस करत असताना संदेश भोईरला आपण पाहतो
तीन चौकार संदेश भोईरच्या बॅट मधून तरी लवेश याच दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन होते. नेरे गावातील महिला आघाडीसाठी सतत क्रियाशील आणि कार्यतत्पर असणाऱ्या आमच्या महिला भगिनी यांचं आगमन झाले. थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन, मात्र आज वेळात वेळ काढून आपण पाहतोय या स्पर्धेला सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले ते धैर्य योगेश तांबोली, प्रसिद्ध उद्योजक. महानगरपालिकेचे जिल्हा अध्यक्ष ताईंचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य आणि सविताताई सुधाकर चोरगे ग्रामपंचायत सदस्य, ज्यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज बाईक स्पॉन्सर केले. एकदा जोरदार टाळ्या उद्या दानशूर दात्यांसाठी. आज वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती पाहतो. यस, मॅच कडे फोकस करतोय, थोडा स्पीडअप करा. यस, पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा बिनबाद 20. केतन मेहर वरती हल्ला बोल केला संदेश भोईर या फलंदाजानं टोटल मागील षटकाचा विचार केला. 3 चौकार आणि एक मोठा फटका षटकार आपण पाहिला. टोटल 20 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश गायकवाडचा हा बॉल ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल फेकण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डॉट फेकला जातोय. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक केतन मेहरचं मागणं राहिलं. आता मात्र लिजेंड प्लेअर नरेश गायकवाडला देखील कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. मेगा फायनलची मॅच, चित्तथरारक सामना जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण पारगाव 40+ संघाला कमी समजून चालणार नाहीये. बेलवली संघाला देखील त्यांनी परास्त केले. ओ यावेळी पहा स्ट्रेट ऑफ द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग हॉप क्लिअर करत स्ट्रेट बॅटने ठोकला षटकार. त्यांचं विशेष धन्यवाद देतो. मॅचकडे फोकस करतोय. 40+ ना अक्षरशः लवेश आज तरुणांना लाजवलं, कारण 40+ म्हटलं तर वक्तशीरपणा, 40+ म्हटलं तर डिसिप्लिन, आणि आता त्यांचा खेळ मैदानावर पाहतोय. बघा, योग्य चर्चा होईल, निर्णय येईल योग्य तो, आणि ते तुम्हाला मान्य करावं लागेल. यस, काही नाही. मॅच कंटिन्यू होते. इंटरनेट सेवा या स्पर्धेसाठी सातत्याने या मैदानावर जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा झील केबल अँड नेटवर्कचे संपूर्ण टीम आणि त्यांचे ओनर्स सकाराम गायकर, पांडुरंग इंटरनेट सर्व्हिस यांचं विशेष धन्यवाद आपण देतोय. या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. या बॉलवरती मिळेल सिंगलच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 27 ऑन अ बोर्ड. स्कोर कार्ड वरती 27 धावा लागलेत. नरेश गायकवाडचं चांगलं षटक मिळेल. एक षटकारचं वगळता हे चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना नरेश गायकवाडला आपण पाहतो. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. ओ यावेळी अगदी जटमध्ये बॉल फेकला होता. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन. तर पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले. दक्ष 11 भैरवनाथ रेडगर संघाच्या 34-35 धावांचं लक्ष ठेवलंय. ते म्हणजे आता पारगाव 40+ संघासमोर इथून मात्र 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. 17.50 ची सरासरी इथून गाठेल का पारगाव टीम? 3 षटकार मोठे येतील का प्रत्येकी ओव्हर, हे आपण पाहणार आहोत. मेगा फायनलचा सामना अगदी चित्तथरारक प्रेक्षकांच्या भेटीला हा सामना आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो थेट आपण पाहू शकाल चॅम्पियन बनेल. 12 बॉल आणि
35 धाब्यांची गरज. बारा बॉल आणि 35 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना आता पारगाव टीमला बनवायच्यात. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये सोपं नसेल सागरदादा, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टरचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे इथून जास्त बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाहीत. परंतु केतन मेहर सारखा खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपण पाहिला. मागील मॅच मध्ये देखील धमाकेदार सुरुवात केतन मेहर या खेळाडूने केली. ज्या प्रकारे केतन म्हात्रे चौकार षटकार ठोकतो ना, अगदी त्याचप्रमाणे केतन मेहर ची बॅटिंग आपण पाहिली. चला रेडगट टीम, आपण उशीर करू नका, कारण सूर्यास्त होत चाललाय, त्यामुळे लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेटअप करायचं आहे. आणि सलामीची जोडी टीम पारगाव, आपण देखील वेळ करू नका. सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. कोण बनणार चॅम्पियन यासाठी चाललेला हा ठास आपण पाहतो. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा अंतिम टप्प्यामध्ये सहर्ष स्वागत. मेगा फायनलची मॅच 2 षटकाच्या समाप्तीनंतर रेडगट टीमने टोटल 34 धावा बनवल्या आणि 35 धाब्यांचं भलं मोठं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये पारगाव 40+ संघ आता उतरलाय. इथून 17.5. चला विनंती असेल मॅच ऑन करायला वेश. थँक्यू व्हेरी मच. सर्व पुरस्कर्त्यांचा धन्यवाद देतोय. आई एकविरा इव्हेंट संदेश शेळके यांचं आगमन झाले. यस वेलकम. आणि जितू 11 जय हनुमान नेरेच्या सर्व संयोजक आयोजकांना गुड न्यूज. लवेश एक गुड न्यूज आहे, कारण आज संडे सुद्धा आहे आणि हिवाळ्याचा ऋतू सुद्धा आहे. काल सर्वांनी टेंबोडे नाईटचा आनंद घेतला, जिथे संदेशनी सांगितलं का चक्क गारटत होतो मी, आणि तो अनुभव आम्ही काल घेतला. मात्र आज आपण पाहतोय संडे. नितीन तुमच्यासाठी सुद्धा आहे, प्रेम तुमच्यासाठी, लवेश सर्वांसाठी आहे. आणि ती गुड न्यूज आहे, भूमी इंडिया डेव्हलपर समीर दादा पाटील यांच्याकडून सर्व आमच्या संयोजक आयोजकांना संडे नाईट साठी मेजवानी आणि तब्बल 5,000चे आम्हाला त्यांनी सहाय्य केलेत पार्टीसाठी. एकदा जोरदार टाळ्या उद्या. प्रीतम पाटील असेल पडगे 40+ यांच्याकडून 5,000 आणि झील केबल अँड नेट सर्व्हिस यांच्याकडून सुद्धा सरप्राईज येणार आहेत. थोड्याच वेळात ते सुद्धा सांगतील. झील केबल नेट सर्व्हिस बोली लागते का? बोली लागते. संदेश शेळके आई एकविरा इव्हेंट 5,000. बघा झील केबल अँड नेट सर्व्हिसचा आकडा येतोय काही वेळातच. क्या बात आहे सागर, कंटिन्यू. क्या बात आहे सागर दादा. आज खर तर मेजवानी आहे सर्वांसाठी. अगदी दानशूर दात्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. सामना अगदी चित्तथरारक पाहायला मिळेल. डॉट बॉल इथून गर्दनकाल राहतील पारगाव टीमसाठी. टोटल 2 डॉट बॉल खेळतोय सोन्या. 2 डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही अकाउंट ओपन केलं नाही. स्विच हिट करण्याचा प्रयत्न खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटने धावा येत नाही, त्यामुळे आडव्या बॅटने धावा काढण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र लगातार 3 बॉल डॉट. नक्कीच केतन मेहरला प्रश्न चिन्ह पडला असेल की स्ट्राईकला मी गेलो असतो तर बरं झालं असतं, कारण टोटल 3 बॉल आता डॉट झाले. त्या मॅच मध्ये डॉट बॉल तुम्ही खेळाल तर मॅच पासून दूर बनाल. आता मात्र चॅम्पियनचं स्वप्न कोण पूर्ण करणार यावेळी. सुरेख फटका चेंडू जाईल सरळ, इट्स आउट ऑफ द पार्क. सोन्याच्या बॅट मधून निघालेला हा धमाका षटकार. ऑन साइडला हा तडाखा आपण पाहिला. 6 धाब्याने मात्र अकाउंट ओपन केले जाते चॅलेंजर पारगाव 40+ संघाचं. धावसंख्या 6, टोटल धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 35, म्हणजे अजूनही दिल्ली दूर आहे. 29 धावा अजूनही पाहिजेत. उर्वरित 2 बॉल खूप इम्पॉर्टंट सागर दादा, कारण इथून 2 बॉल वरती एखादा मोठा फटका येणं तितकंच गरजेचं राहील, कारण केतन मेहर सारखा देखील एक अष्टपैलू खेळाडू ऑन स्ट्राइक एंड वरती आहे. यावेळी देखील मारण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स, चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमा पार. सोन्याच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा चौकार. मार्कवरला पहिले 3 बॉल अगदी चांगले हतळले होते. त्यानंतर मात्र मागील 2 बॉलचा विचार केला तर 10 धावा खर्च केल्यात. अंतिम बॉल या ओव्हर मधला.
यावेळी फुल टॉस, यावेळी देखील काऊ कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सरळ सीमा पार. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करत असताना सोन्या षटकार. डीजे नितीनने देखील गाणं प्ले केलं पहा, किसमे कितना है दम. आता मात्र आपल्याला पाहावं लागेल. पहिले 3 बॉल अगदी अप्रतिम फेकले होते, त्यानंतर मागील 3 बॉलचा विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार, म्हणजे 16 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर. आता येणारं विनिंग इक्वेशन असेल, येणारे 6 बॉल आणि 19 धाब्याची गरज. मॅच मध्ये रोमहर्षकता अगदी ट्विस्ट मध्ये पाहायला मिळतो. या मॅच मध्ये 35 धाब्यांचं भलं मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय. टार्गेट सेट केलं होतं 35 धाब्यांचं आणि तिथून मात्र सुरुवात खराब झाली होती पारगाव टीमची, परंतु मागील 3 बॉलवरती 16 धावा. प्रणव भगतचं षटक थोडंसं मागणं राहिलंय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत बोपी स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. मागील मॅचचा हिरो केतन मेहर. 6 बॉल 19. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र सोपा झेल. जजमेंट चांगलं. विकेटचं पतन. बिग फिश इन द नेट. फलंदाज केतन मेहर मैदानात. पहिल्याच बॉलवरती ते प्रहार करण्याचा प्रयत्न केतन मेहरचा असफल राहिलाय. 6 बॉलमध्ये 19 धाब्यांची गरज असताना फटका चांगला सजवायचा होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून बॉल पाठवण्याचा प्रयत्नामध्ये वाईडिश लॉंग ऑफकडे तो बॉल गेला आणि अगदी सोपा झेल. पहिल्या विकेटचं पतन. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नरेश गायकवाड, एक लिजेंड प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 बॉल 19 फुल टॉस बॉल अलॉंग द ग्रास डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर तैनात. या बॉलवरती सिंगल मिळेल. आता मात्र पूर्णपणे जबाबदारीतून स्वीकारावी लागेल सलामीला आलेला सोन्या या फलंदाजावरती, कारण टोटल आपण पाहिलं 6 बॉल त्याने फेस केलेत आणि 16 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. पहिले 3 बॉल डॉट झाल्यानंतर अगदी आक्रमण रवैया सोन्याच्या बॅटमधून 2 षटकार जरूर. आता अद्याप बॉल शिल्लक 4 आणि 18 धावेची गरज. म्हणजेच तुम्हाला इथून 3 मोठे फटके मारावे लागतील सामना जिंकायचा असेल चॅलेंजर पारगाव 40+ संघाला. सामना चांगला पाहायला मिळाला. अगदी फाईट बॅक पहा कशा प्रकारे पारगाव 40+ देतोय. यावेळी फुल टॉस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्पेलिंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. विकेट किपर कडून चूक आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या पारगाव टीमला जरूर मिळेल. या बॉलवरती 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय. 19 म्हणजे आता 3 बॉल 16 धावेची गरज. 2 मोठे फटके 1 चौकार. मॅच बनून जाईल. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल दक्ष 11 भैरवदेव रिटघर. चित्तथरारक सामना अगदी संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये पारगाव 40+ संघ आपण पाहतो. यंग टॅलेंटेड खेळाडूंना अगदी लाजवणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्याप पारगाव टीमचा आपण पाहिला. यावेळी खूप टप्प्याचा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा खाला तर अगदी शरीराला सुगंधित करणारा हा बॉल आपण पाहिला आणि इथून डॉट बॉलची समाप्ती. आता मात्र सामना खुला केला जातोय. टोटल 2 बॉलचा खेळ बाकी. 2 बॉल मध्ये 16 धावेची गरज. एखादा नकारात्मक बॉल आला तर मॅच मध्ये इन होऊ शकतो, परंतु नकारात्मक बॉल आला त्यावर फटका देखील चांगला पाहिजे आणि हा मारेल का हे पाहावं लागेल. गोलंदाज तयार. निशांत भोपीला आपण पाहतोय. 2 बॉल 16 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर वनला देखील पिक केलाय. पिकअप स्ट्रोक. चेंडू सीमा पार. शानदार षटकार. हा देत असताना आपण पाहतो अगदी चांगला खेळ केला. बरंच काही शिकण्यासारखं आपल्याला मिळालं या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. यावेळी अकूट टप्प्याचा बॉल आणि चॅम्पियन बनलाय दक्ष 11 भैरवदेव रिटघर. हार्दिक